बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही देगलूर। देगलूर शहरात गणेश विसर्जन उत्सव उत्साहात संपन्न। नमस्कार मित्रांनो, मी अंजली पाटील, स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबलच्या NCN न्यूज मध्ये। चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताज्या घडामोडी। देगलूर शहरात गणेश विसर्जन मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने संपन्न झाले। विविध गणेश मंडळांनी आपापल्या गणपती बाप्पांचे विसर्जन शहरातील प्रमुख नदीत केले। गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात, ढोल ताशांच्या आवाजात आणि भक्तांच्या जयघोषात विसर्जन मिरवणुका निघाल्या होत्या। सकाळपासूनच शहरात भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। यावर्षी प्रशासनाच्या मार्गदर्शनानुसार पर्यावरणपूरक विसर्जनावर भर देण्यात आला होता। विसर्जन मिरवणुकीत सहभागी गणेश मंडळांनी आकर्षक देखावे सादर केले, तसेच विविध पारंपरिक वाद्यांचे वाजंत्रीही होते। शहरात गणेश विसर्जन शांततेत पार पडले। पोलिसांनी देखील चोख बंदोबस्त ठेवत कोणताही अनुचित प्रकार घडू न देता उत्सवाची व्यवस्था राखली। गणेश भक्तांनी आता पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आवाहन करीत बाप्पाला निरोप दिला। हे होते आजचे बातमीपत्र, तर पुन्हा भेटूया याचवेळी याच ठिकाणी। तोपर्यंत पाहत रहा नायगरा सिटी केबलच्या NCN न्यूज। मित्रांनो, लाईक, शेअर, कमेंट्स व सबस्क्राईब करा। जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले तर तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या आणि महत्त्वाची माहिती मिळेल, त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद। आज आपण पाहू शकता दिवसानंतर या ठिकाणी विसर्जनासाठी आज या ठिकाणी बाप्पाला शेवटच्या निरोप देण्यासाठी पाठीमागे पाहू शकता अतिशय सुंदर तयारी करण्यात आली होती। लक्ष्मी नरसिंह अपार्टमेंट मंडळातर्फे आज आपण पाहू शकता या ठिकाणी विसर्जनासाठी संपूर्ण अपार्टमेंटचे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आपण पाहू शकता अतिशय सुंदर आज देगलूर शहरामध्ये संपूर्ण मिरवणूक या ठिकाणी काढण्यात आली होती। आज सर्वांनी एकसारखी वेशभूषा घालत खूप चांगल्या पद्धतीचे मिरवणूक गणेश मूर्ती या ठिकाणी काढलेली आहे। आपण पाहू शकता 11 दिवसापासून या गणेश मंडळानं गणेश स्थापन केल्यापासून तर आज विसर्जनापर्यंत खूप चांगल्या पद्धतीनं आरती केलेली आहे, त्याची पूजा केलेली आहे, अर्चना केलेली आहे आणि त्यांना आनंदी करण्याचं कार्य या ठिकाणी या मंडळातर्फे करण्यात आलं होतं। तर आज 11वा दिवस आहे, विसर्जनाचा दिवस आहे। 11 दिवसापासून आपण ज्या पद्धतीनं आज आपल्या काय वाटतं विसर्जन आहे आजचा दिवस खरं तर दुःखाचा दिवस असल्यासारखा आहे, कारण आज जो मागच्या 11 दिवसापासून या ठिकाणी एक आमच्या संपूर्ण अपार्टमेंटमध्ये या आनंदी वातावरण होतं, परंतु अगदी एका विशिष्ट म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला एका दुःखी याच्यामध्ये आपण बाप्पाला निरोप द्यायसाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। बघा, जो वातावरण मागच्या 11 दिवसात होतं ते आता असणार नाही आहे, काही ना काहीतरी हरवल्यासारखं या ठिकाणी वाटणार आहे। त्यामुळं कुठे ना कुठेतरी, परंतु आम्ही या 1991 पासून आमचं हे गणेश मंडळ स्थापन आहे आणि दरवर्षी बसवलं जाते आणि विविध उपक्रम सुद्धा या ठिकाणी घेतले जातात। मग रांगोळी स्पर्धा असो किंवा वक्तृत्व स्पर्धा असो किंवा इतर अनेक स्पर्धा या ठिकाणी महिलांसाठी पाककला असो, विविध स्पर्धा आम्ही या ठिकाणी घेतलेल्या आहेत। आपली जी मिरवणूक काढण्यात आलेली आहे याच्यासाठी ज्या या ठिकाणी नगर परिषदनं जे सहकार्य केलेलं आहे आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केलं आहे, चांगल्या पद्धतीने करण्यात आलेलं आहे। बिलकुल त्यांचं जे काही सहकार्य आहे, नगरपालिका असो किंवा मग पोलीस प्रशासन असो, यांचं सहकार्य निश्चितच असणार आहे। थोड्याफार प्रमाणामध्ये इकडे झालं तरी आमच्या सुविधेसाठीच सर्व काही गोष्टी असतात, त्यामुळे त्यांचं सहकार्याशिवाय काहीच होऊ शकणार विसर्जन घाटावर सुद्धा जयंती तयारी करण्यात आली आहे। हो बिलकुल या ठिकाणी तिथली आम्ही गेल्या वर्षी सुद्धा पाहिलेलं आहे, अजून आम्ही तिथं काही पोहोचलेलो नाही आहोत, परंतु गतवर्षी आम्ही पाहिलं अगदी व्यवस्थितरित्या नगरपालिकेचं नियोजन होतं। आज तुमच्यासोबत चिमुकले सुद्धा आहेत, महिला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहेत। बाई, आपण काय सांगणार आहात बाप्पाला निरोप देताना आपल्याला कसं वाटतं? मी आज रडली खूप। मला असं वाटतं की आता ती जागा अशी सुन्न पडेल। आता बाप्पाचं निरोप द्यायचं असं वेळ येऊ नये, बाप्पा तिथंच राहावं असं वाटते का? हां, दररोज तिथंच राहावं असं आपल्याला वाटतं।
हां, परंतु एक क्षण असते त्याच्यासाठी आपल्याला निरोप पण द्यावा लागतो. आपण आम्ही म्हणजे अपार्टमेंटचे पूर्ण आम्ही सगळेजण एवढं छान 11 दिवस एक म्हणजे आमचं घर असल्यासारखं आहे आणि एवढं छान आम्ही कार्यक्रम वगैरे केले. पण आज थोडंसं आता जाताना आम्हाला थोडासा त्रास होणार आहे, सगळ्यांनाच होणार. अपार्टमेंट म्हणताना एक कुटुंब दिसून आल्यासारखं हो, दिसून येतो. आमचं संपूर्ण कुटुंबच कुटुंब या आहे ठिकाणी तो. उपस्थित आम्ही 18 जण म्हणजे एक कुटुंबासारखेच राहतो इथे सुद्धा. त्याच्यामुळं आम्हाला आपण जे तरुण पिढी असेल किंवा लहान लेकरं असतील, महिला, या लोकांना काय मेसेज देणार की आज गणपती बाप्पाचा निरोप आहे, पुढच्या वर्षी त्यांच्यासाठी काय साखळा घालणार? आपलं काय शेतकऱ्यांसाठी साकडं घालूया, कारण कधी कधी कमी पडतो. थोडंसं जरा गणपती बाप्पानेही शेतकऱ्यांची साथ द्यावी, कारण मी पण एक शेतकऱ्याची बायकोच आहे. त्याच्यामुळं थोडं गणपती बाप्पाने आमच्याकडे लक्ष ठेवावं. आपण या ठिकाणी पाहू शकता श्री अष्टी गणेश मंडळ नाथनगर या ठिकाणी आलेले मंडळ आहे. आपण पाहू शकता 11 दिवसापासून या ठिकाणी गणेश चतुर्थी त्यांच्या घरासमोर आगमन होतं आणि मंडळाची खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सेवा केली त्यांनी गणेशाची. आपण पाहू शकता आज गणेश मंडळातर्फे आज शेवटचा दिवस होता आणि आज 11 दिवस बसल्यानंतर गणेश चतुर्थीचे आज या ठिकाणी निरोप देण्यासाठी संपूर्ण नदी काठावर या ठिकाणी उपस्थित झालेले मंडळ आहे. त्यांनी 11 दिवस कशा पद्धतीने गणेशाची सेवा केली ते जाणूया. आपण या ठिकाणी अध्यक्ष होतात. 11 दिवस आपण गणेश मंडळातर्फे गणेशाची एकदम हा भाऊक क्षण आहे. गेले 11 दिवस बाळ गोपाळासह गल्लीतले कॉलनीतले सगळे ज्येष्ठ वडील आपण गणेशाची सेवा करून 11 दिवस जे काही उपक्रम राबवले त्यामध्ये सगळे हुरुरीने सहभाग घेतलेले आणि त्यामध्ये सामाजिक उपक्रम असतील, विद्यार्थ्यांसाठी काही प्रोग्राम असतील, सगळ्यांचे आपण यामध्ये समायोजन केलेलं होतं. परंतु या ठिकाणी गणपती बाप्पांना निरोप देताना आमचे जे छोटे मंडळाचे सदस्य आहेत ते अत्यंत भावुक झालेले आहेत, दुःखी झालेले आहेत. कारण ही 11 दिवसाची मजा जी असते त्यांना वर्षभरात कधी मिळत नाही आणि अशा 11 दिवसात निरोप देऊन आपल्याला काय वाटतं की गणेश बाप्पा पुढच्या वर्षी लवकरात लवकर यावं. गणपती बाप्पा हे सततच आमच्यासोबत आहेत. आज निरोप दिले याचा अर्थ असा नाही की ते आमच्यासोबत नाही आहेत. गणपती बाप्पा आमच्यासोबत सतत असणार आहेत आणि लवकरात लवकर आणि ह्यापेक्षाही जल्लोषाने पुढच्या वर्षी आम्ही लवकरात लवकर आल्यानंतर आम्ही त्याचे स्वागत करू आणि उत्साहाने साजरा करू. आपण चांगला संदेश दिलेला आपल्या चौकडं पाहिजे संपूर्ण तरुण पिढी दिसून येते. तरुण पिढी खूप आज छान पद्धतीनं मंडळाची सेवा करून आज या ठिकाणी निरोप देण्यासाठी आलात आणि आपल्या कोणाच्याही अंगावर असं फुलाचं एक थेंब सुद्धा दिसत नाही. फुलांची उधळण करत या ठिकाणी आले होते. सगळ्यात मेल आहे त्या लेकरांपेक्षा आम्हाला प्रदूषण मुक्त करायचं होतं. हे आमच्या तरी त्या गोष्टीसाठी फुल आहे. तर आज निरोप दिला आपल्याला कसं वाटलं? आज आपल्या जड अंतकरणातून आज या ठिकाणी निरोप देण्यात आपण आज येणाऱ्या तरुण पिढीला व्यसन वेगळ्या पद्धतीचे करून याच्या मिरवणुकीमध्ये सामील करण्यासाठी आपण काय एकच संदेश आहे आमच्या पूर्ण मंडळामध्ये इंजिनियर, डॉक्टर सगळे उच्च शिक्षित आहेत. आपल्याला या ठिकाणी दिसून येईल की सगळेजण एकोप्याने राहून आणि गणपती बाप्पांना निरोप सुद्धा दिला. पण यामध्ये एकही तुम्हाला व्यसनाधी दिसणार नाही किंवा कोणी एक विचित्र प्रकार करताना आपल्याला दिसत नाही. सगळेजण आनंदाने आणि व्यवस्थितरित्या बाप्पाला निरोप देण्यासाठी इथं आले. एवढं सांगू इच्छितो की गणपती विसर्जन हे आनंदाने करायचं असते. व्यसनातून किंवा व्यसनाच्या मार्गातून आपल्याला या ठिकाणी आपण विसर्जनाच्या वेळी आपण असं काही कृत्य करायचं नाही जेणेकरून आपल्या मिरवणुकीला किंवा आपल्या संस्कृतीला गालबोट लागेल. आपण या ठिकाणी पाहू शकता खूप अतिशय महत्त्वाची या ठिकाणी त्यांनी जानकारी दिलेली